पण संख्याचं वाचन लेखन थोडक्यात शिकलो आपण. आणि मुळात 1 पासून ते 100 पर्यंत संख्या कशा वाचायच्या आणि एखाद्यानं सांगितल्यावर ती संख्या लिहायची कशी हे आपण काल आपण शिकलो होतो. तर आज आपल्याला काय करायचं आहे, त्या संख्येला लिहायचं आहे. म्हणजे मी एखादी संख्या देतो, तुम्हाला त्याला शब्दामध्ये लिहायचं. त्याच्यापूर्वी मी काय करणार, इथे मी तुम्हाला 4 संख्या लिहून दाखवणार. आता बघा, जसं की सोपी संख्या लिहितो मी. आता ही किती आहे, ही 12. बस याला मराठीत लिहायचं इथं. आता समजा मी या ठिकाणी अशी दुसरी संख्या लिहिली, ही किती आहे 82. मग याला असं मराठीत लिहायचं. तेच तुम्ही 82 म्हणलेलं इथं मी शब्दामध्ये लिहिलं. जर मी या ठिकाणी ही संख्या लिहिली तर याला काय म्हणायचं, हां. आता मी 3 अंकी संख्या लिहितो, तुम्हाला वाचता येते का पहा. 417. शाबास. आता एवढ्या बसल्यापैकी कोणी असं आहे का की ज्याला ही संख्या वाचता येईल नाही? इमानदारीने सांगा. सौरव, हां तू ये रे बाबा इकडे. हां हां हे वाचा. 589. म्हणजे तुम्हाला हे पण वाचता यायले. थोडंसं आणखी बदल करतो. हे वाचा 903. हे पण बनलं आहे की नाही. आता काय करतो, हे वाचा 807. हे काय आहे आपलं, हे आहे आपलं संख्या लेखन आहे. काय संख्या लेखन. आता 4 अंकी घेऊ का मग? हो सर. चला 4 अंकीचं आपण लेखन घेऊया. हां वाचा. 4125. शाबास. ही संख्या न वाचता येईल असं कोणी आहे का आपल्यापैकी? वाचता आलं सृष्टी? चला पुढचं हे वाचा 5712. आता मी काय करतो, एका एकाने विचारतो, प्रत्येकानं सांगायचं नाही. चल हे मला अर्ण वाचून दाखवते. 7172. शाबास. 7172. ओके. आता हे पुढचं कोण वाचून दाखवणार? सौरव. 9427. शाबास. फास्ट वाचलं एकदम. हां आता पुढचं कोण असणार? अर्पिता. मीच लिहिलो तू ऐकायच्या आधी. 3889. शाबास. आता थोडंसं कठीण देतो बरं आता धनश्रीला. कठीण म्हणलं की घाबरून जाशील बरं. सोपंच असते ती. 4109. म्हणजे उलट सोपं आहे ते, कारण मागची संख्या 2 अंकी नाही ना. चला दीपाली. 8005. शाबास. समर्थ. 9700. पुढे काहीच नाही आहे की नाही. 700 विषय मिटला. सृष्टी. 8000. ठोकाकडा आहे की नाही. प्रतीक्षा. 8172. शाबास.
सगळे झाले का रे? नाही दसरावर राहिला. जत्रा राहिला का? बरं जत्राला देऊ आपण. जाईन त्या गटात जाऊन बस ना. जत्राला देऊ आपण. वाच जत्रा. 807. शाबास. हे एकक दशक म्हण ना. एकक दशक शतक हजार म्हणजे हजारमध्ये येणार ना. मग हजार कोणावर आले? 8 वर आले. मग काय म्हणावं लागेल? 8000 म्हणावं लागेल. 8000. हां असं एकक दशक म्हणत आहे ना. आपण काल शिकलो नाही का आपण? आता तू चुकल्यामुळं काय व्हायलं? एकदा तू एकक दशकांची आठवण करून द्यावं लागेल ना मला. आता आठवण करून देतो मी. इकडे बघ. एकक दशक शतक हजार 10,000 10 लाख म्हणा किंवा लक्ष म्हणा. पुन्हा 10 लक्ष. 10 लक्ष म्हणजे 10 लाख आहे की नाही. मग एकक म्हणजे एक संख्या, दशक म्हणजे 2 संख्या, शतक म्हणजे संख्या नाही, संख्या एकच, अंक 3. 1 अंक, 2 अंक, 3 अंक. हजार म्हणजे 4 अंक आहे की 4 अंक. 1 2 3 4. 10,000 म्हणजे 5 अंक. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आणि लक्ष म्हणलं की 6 अंक. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 अंक. आणि 10 लक्ष म्हणल्यावर 7 अंक. 1 2 3 4 5 6 7 अंक. 1 2 3 4 5 6 7 अंक. हे लक्षात ठेवायचं बरं. एककमध्ये 1, दशकमध्ये 2, शतकमध्ये 3, हजारमध्ये 4, 10,000मध्ये 5, लक्षमध्ये 6 आणि 10 लक्षमध्ये 7 अंक. म्हणजे 10,000 तुम्हाला मी 5 अंकी संख्या वाचताना सांगितलं होतं बघा. इथं या ठिकाणी एकक दशक शतक आणि याला हजार म्हणायचं. 2 ला मिळून 2 जर असतील तर म्हणजे एकक दशक शतक हजार म्हणजे 51,000 होणार डायरेक्ट. 51,345. सोपं आहे की नाही. आता मी काय करतो, तुम्हाला एकूण 5 संख्या देतो मी लिहायला. फक्त तुम्ही पहा मग जा. वाटल्यास तुम्ही बघून घ्या एकदा, मनातल्या मनात वाचून घ्या.